प्रेमाच्या नावाखाली लाखो रुपये, दागदागिने व प्लॉट देऊनही शेवटी गोविंद बर्गेचा मृत्यू कारमध्ये का झाला? एवढ्या मोठ्या संपत्तीवर उधळपट्टी करून मरताना खिशात फक्त 900 रुपयेच कसे राहिले? या कथेतला सत्यांश प्रत्येकाला हादरवणारा आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. बीडच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्लॉटिंग व्यवसाय करणारे गोविंद बर्गे आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र कला केंद्रातील अवघ्या 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाडच्या प्रेमात पडून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. वर्षभरात पूजासाठी त्यांनी महागडे मोबाईल, लाखो रुपयांचे दागिने, प्लॉट, घर खरेदीसाठी मदत आणि रोख पैसे दिले. पण तरीही पूजाच्या मागण्या वाढतच गेल्या. तिच्या सततच्या धमक्या, ब्लॅकमेलमुळे गोविंद तणावात आले. माझं ऐकलं नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही तिने दिल्याचे उघड झाले. 26 ऑगस्ट रोजी गोविंद यांनी पूजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉल केला, तिचा घरीही गेला. पण पूजा न भेटल्याने व कोणाकडूनच आधार न मिळाल्याने ते तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कारमध्ये सापडला. त्यावेळी त्यांच्या खिशात अवघे 900 रुपये होते, तर कारमध्ये बिअरचे कॅन आढळले. या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून तिला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. चौकशीत तिने प्रेमसंबंध मान्य केले असून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पण शेवटी प्रश्न असा आहे की जर पूजा त्या क्षणी गोविंदशी बोलली असती तर त्यांचा जीव वाचला असता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.